सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 152 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. तन्वी पहाटे पहाटे गाढ झोपली होती आणि पहाटे पहाटेच तिला एक विचित्र स्वप्न पडलं. अर्जुनच्या गाडीचा ॲक्सिडेंट झालेला आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेला अर्जुन, आणि ती खूप दचकून घामाघूम होऊन उठली. तिने शेजारी पाहिलं तर अर्जुन नव्हता आणि तिनं त्याला कॉल केला. तो बाथरूममध्ये होता, कॉल उचलत नव्हता. ती खूप घाबरली होती. सारखी आर्यनकडे बघायची आणि फोन ट्राय करायची अर्जुनचा, आणि शेवटी थकून गप्प बसली. डोळ्यात काळजीच्या छटा दिसत होत्या. हे कसलं विचित्र स्वप्न आहे. याआधी तिने कधीच असलं स्वप्न पाहिलं नव्हतं. मग नेमकं यावेळी हे स्वप्न का पडावं, आणि ते सुद्धा पहाटे. पहाटेची स्वप्न खरं होतात असं म्हणतात, आणि तिच्या काळजात धस्स झालं. अर्जुनला काही होणार तर नाही ना, असं तिला वाटलं. नाही, त्याला काही होणार नाही. याआधीसुद्धा तो खूप वेळा आउट ऑफ स्टेशन गेला आहे, तेव्हा कधीच मला अशी भीती नाही वाटली. नो, ओ गॉड. अर्जुन, माझा फोन तरी उचलणारे, ती अगदी होऊन डोळ्यात पाणी आणून बोलत होती. आणि मग त्यानं पुन्हा कॉलबॅक केला. तिनं पटकन फोन घेतला आणि ती म्हणाली, अर्जुन, कसा आहेस तू? कुठे आहेस? तुला काही झालं तर नाही ना? तो म्हणाला, रिलॅक्स बेबी. व्हॉट हॅपन? आय एम ओके बाबा. आत्ताच तर आलो ना मी तुझ्यापासून. आणि तिनं डोकं पकडून दीर्घ श्वास घेतला. तो म्हणाला, तनू काय झालं? आर यू ओके ना? ती म्हणाली, हो. तो तिच्या मनाची अवस्था समजून घेत म्हणाला, नो तनू, यू आर नॉट ओके. तू खूप टेन्शन घेतलं आहेस, कारण तू खूप विचार करत आहेस या गोष्टीचा. काय झालंय मला सांग. आणि ती म्हणाली, अर्जुन, ते मला स्वप्न पडलं की तुझी कार. आणि पुढचं तिला काही बोलता येईना आणि म्हणाली, अर्जुन, तू कुठे आहेस? तो तिला खूप प्रेमाने समजावत म्हणाला, तनू, आपल्या घरी आलो मी. मला जायचं ना बच्चा, दिल्लीसाठी. मीटिंग आहे 2 वाजता. मला निघावं लागेल, म्हणून आलो तयारी करायला. आणि ती रिलॅक्स झाली, तो घरी आहे हे ऐकून, आणि मनात म्हणाली, बास झालं आता. याला थांब तरी कसं म्हणायचं आणि किती वेळा म्हणायचं? त्यापेक्षा चांगल्या मनाने त्याला निरोप तरी द्यावा, म्हणजे निदान मला तरी बरं वाटेल. असं म्हणून ती त्याला म्हणाली, हॅपी जर्नी बेबी. टेक केअर फॉर मी अँड आर्यन. माझ्यासाठी आणि आर्यसाठी स्वतःची काळजी घे. तो घाईत होता आणि कपडे घालत म्हणाला, दॅट्स लाईक माय गुड वाईफ. नाव आय फीलिंग वेल. आता मला किती बरं वाटत आहे. अँड ओके बेबी, डोंट वरी अँड थँक यू. आणि मी परत येईपर्यंत तू कुणालकडे थांब. ती म्हणाली, तू परत केव्हा येशील अर्जुन? आणि तो नेहमी निघाला की येण्याची वेळ सांगायचा. लवकर तर लवकर, आणि उशीर होणार असेल तर उशिरा येईन असं म्हणायचा. पण यावेळी म्हणाला, आय डोंट नो. काय माहीत मी केव्हा परत येईन. आणि ती आणखीन घाबरली. ती लाडात पण तक्रारीच्या सुरात म्हणाली, अर्जुन, डोंट से लाईक धिस. असं नको ना बोलू, मला भीती वाटते. तो म्हणाला, ए तनू, हे काय चाललं आहे ग तुझं? तू कधीपासून इतकी घाबरायला लागलीस? तू माझी तनू असू शकत नाही. माझी तनू इतकी डरपोक नाही. ती तर फायटर आहे, टिट फॉर टॅट करणारी आहे. सांग, कुठे आहे माझी बायको? तो तिला चेष्टेत विचारत म्हणाला. ती म्हणाली, अर्जुन सर, मीच आहे ती. पण आता मी फक्त तुमची बायको नाही, आई आहे तुमच्या बाळाची. अर्जुन म्हणाला, अगेन यू आर रॉंग बेबी. तू पुन्हा चुकलीस. ते माझं बेबी नाही, तो माझा टायगर आहे. गॉट इट? आणि टायगरची बायको आणि टायगरची मॉम भित्री नाही, ती सुद्धा वाघीण आहे. कळलं? ती म्हणाली, कळलं. पण सध्या तुला माझ्या मनाची अवस्था नाही कळत अर्जुन. मला याआधी कधीच इतकी भीती नाही वाटली रे. मग अर्जुनने तिचा मूड चेंज करण्यासाठी खट्याळपणा करत म्हणाला, तनू, रात्री काय झालं होतं ग तुला? हे बघ ना, किती लव बाईट करून तू मला घायल करून टाकलं आहेस. सी, वेट, आय काउंट देम. असं म्हणत त्यानं तिनं केलेले ते लव बाईट काउंट करू लागला. तनू, 1 2 3. आणि ती म्हणाली, शट अप अर्जुन, मी काही नाही केलं. तो म्हणाला, अच्छा जी, मग तुला व्हिडिओ कॉल करून दाखवू का की रात्री तू काय काय केलंस? किती बेभान झाली होतीस तू. मला तू एकही चान्स नाही दिलास.
रोमॅन्स करायला. तूच सगळं करत होतीस आणि आता पहाटे पहाटेसुद्धा तू मला अंगावर ओढून घेतलास. अर्जुन सर, मत जाईये ना, दिल अभी भरा नाही असं म्हणालीस. आणि ती म्हणाली, तरीही गेलास ना तू मला सोडून, माझं नाही ऐकलं तू. तो म्हणाला, पण मी येणार आहे ना, तेव्हा आपण सगळा हिशोब चुकता करू. तो सुद्धा व्याजासकट. सगळा बदला घेणार आहे मी तुझा, कारण माझंच मन भरलं नाही. माय हार्ट बेबी डॉल, मला तुला अजून खूप फील करायचे आहे, बट इट्स ओके. ती म्हणाली, का नाही भरलं तुझं मन? तो म्हणाला, तू जवळ तर होतीस, पण पूर्ण मनाने नव्हती तू माझ्यासोबत तनू. ती म्हणाली, आता डान्स करायला हवा होता की काय मी अर्जुन सर तुमच्या पुढे? तो हसून म्हणाला, वैसे तो चलेगा, पर अभी नहीं, बाद में. परत येऊन सगळा बदला घेणार मी, नक्की येणार. अर्जुन प्रॉमिस. आणि तुला माझ्या मिठीतच डान्स करायला लावतो की नाही बघच तू. आता त्यांचं हे रोमॅन्टिक संभाषण चालू होतं आणि तन्वी थोडी रिलॅक्स झाली होती हे त्याला समजलं. आणि तिच्याशी फोनवर बोलत बोलतच अर्जुन रेडी झाला सुद्धा आणि म्हणाला, ओके तनू डार्लिंग, आता ठेवू का फोन? मला निघायचं आहे. अँड टेक केअर ऑफ युअर सेल्फ जानेमन अँड माय टायगर, बाय. म्हणून त्यानं फोन कट केला आणि तिनंही आता सगळी मरगळं झटकून उठली आणि बाथरूममध्ये गेली. मग आज अर्जुन सर्वात अगोदर ऑफिसला गेला. त्याचं तिकीट बुक केलं होतं दिल्ली फ्लाईटचं आणि आज त्याची खूप गडबड होणार होती. त्याने सगळे डॉक्युमेंट आणि पेनड्राईव्ह घेतला का हे पुन्हा एकदा चेक केलं आणि त्याच्या पाठोपाठ आली सपना. ऑफिसमध्ये नवीन वर्कर भरती केली होती. त्यामध्ये एक नवीनच मुलगी जॉईन झाली होती. तिचं नाव होतं स्वप्ना. ती खूप हॉट तर होती आणि तिचं वागणं बोलणं सगळं सेक्सी वाटायचं, पण शार्प वाटली. तिचं क्वालिफिकेशनसुद्धा चांगलं होतं. अकाउंटमध्ये तरबेज होती, एकंदरीत हुशार होती आणि त्यात सुंदरही, म्हणून थोडा भाव खायची. सगळ्यांसोबतच ती तिच्या टेबलवर बसायची, पण स्वतःला सगळ्यांपेक्षा वेगळं समजायची. ऑफिसमध्ये इतर मुलींची जास्त बोलत नव्हती आणि जे पुरुष तिच्यासोबत बोलायला येतील त्यांना ती धुडकावून लावायची आणि जे तिला आवडतात त्यांनाच फक्त हाय हॅलो करायची. तिथल्या लेडीज स्टाफ तिच्यावर विशेष नाराज होत्या तिचे नखरे पाहून. तिचे नखरे त्यांना खपत नव्हते आणि अर्जुन असला की सारखी हुशारीचा रुबाब झाडायला बघायची. आणि अर्जुनच्या पाठोपाठ आज ती ऑफिसमध्ये आली होती. नुकतेच 8 वाजले होते. सगळे वर्कर शार्प 9ला यायचे आणि आल्या आल्या अर्जुनला केबिनमध्ये पाहून तिनं थोडा मेकअप केला, केस व्यवस्थित केले, ड्रेस थोडा पुढून छातीजवळ खाली ओढला आणि फार मादक आवाजात म्हणाली, मे आय कम इन सर. आणि अर्जुन थोडा चक्रावला. त्याचं लक्ष सगळं समोरच्या लॅपटॉपमध्ये होतं. त्याला यावेळी अतुलनं येणं अपेक्षित होतं, कारण अर्जुननेच त्याला मेसेज केला होता आज लवकर ये म्हणून. दिवसभरात जे काही शेड्यूल होतं ते मॅनेज करून अर्जुनला काम संपवायचं होतं आणि अर्जुनने तिच्याकडे एक तिरका कटाक्ष टाकला तर ती फार एक्साईट होऊन दरवाजात उभी होती. आजचा तिचा ड्रेससुद्धा खूपच शॉर्ट वाटला अर्जुनला नेहमीपेक्षा. अर्जुन तिला टॉप टू बॉटम न्याहाळत होता आणि ती खुश होत होती की ॲटलिस्ट अर्जुन सर तिच्यावर नजर तरी फिरवत आहेत, कारण ती अर्जुनवर जाळं टाकण्याचा प्रयत्न करत होती तिच्या सौंदर्याचं आणि हुशारीचं. आणि जिथं सौंदर्य आणि हुशारी दोन्ही एकत्र असतात ते कॉम्बिनेशन खूप खतरनाक असतं. ब्रेन अँड ब्युटीचं कॉम्बिनेशन खूपच खतरनाक असतं हे अर्जुन सरांना चांगलंच माहीत होतं, कारण हे कॉम्बिनेशन तर त्यांच्या घरातच होतं. मिसेस तन्वी अर्जुन, हिज डार्लिंग वाईफ. आणखी दुसरं कोण? ती किती खतरनाक आहे हे त्याला चांगलंच ठाऊक होतं. मग ती पुन्हा एकदा त्याच मादक आवाजात म्हणाली, मे आय कम इन सर. आणि तो म्हणाला, यस कम इन. असं म्हणून त्यानं त्याचं डोकं पुन्हा समोरच्या लॅपटॉपमध्ये घातलं आणि ती त्याच्यासमोर उभी न राहता त्याच्या शेजारी जाऊन उभी राहिली. कारण आता ऑफिसमध्ये दोघेच होते आणि हा मोका तिच्यासाठी चांगला होता.
अर्जुनच्या जवळ जाण्याचा. पुरुषाला अट्रॅक्ट करणारा तिच्या परफ्यूमचा उग्र वास अर्जुनच्या डोक्यात गेला आणि त्यानं 2-3 सेकंद डोळे मिटले आणि पुन्हा डोळे उघडले तर डोळे रागाने लाल. तो तिच्याकडे न बघताच समोर बघत पण कठोर आणि ठाम आवाजात म्हणाला, हे काय आहे मिस सपना? तुम्ही इथे कशा काय उभा राहिलात? ती हसून म्हणाली, काय झालं सर? अर्जुन स्वतःच्या रागावर कंट्रोल करत पण त्याच्या स्वभावानुसार सडेतोड बोलत म्हणाला, मिस सपना, तुम्ही इथे वर्कर आहात आणि मी बॉस. आणि बॉससमोर कसं उभं राहायचं याचे काही रूल असतात, ऑफिस मॅनर्स असतात. ते तुम्ही फॉलो केले तर बरं होईल. तुम्ही नवीन आहात ऑफिसमध्ये, सो हे सगळं शिकून घ्या इतरांकडून. आणि ती म्हणाली, व्हॉट्स रॉंग विथ यू सर? मला सगळ्यांकडून हे ऐकायला मिळालं की तुम्ही सगळ्या स्टाफला फॅमिली मानता, आपुलकीने वागवता. मग मी तुमची फॅमिली नाही का? ती तिथेच उभा राहून त्याला विचारत होती. अर्जुन तशाच कठोर आवाजात म्हणाला, मिस व्हॉटएव्हर. तो सगळा स्टाफ खूप वर्षापासून इथे काम करतो आणि फक्त थोड्या दिवसांपूर्वीच त्यांना मी माझी फॅमिली मानलं आहे. आणि तुम्हाला इथे येऊन फक्त 15 दिवस झालेच. याचा अर्थ कळतो ना तुम्हाला? नाव लिव. आता निघा. अर्जुन तिला फटकारत होता पण ती तिची चिकाटी सोडत नव्हती. ती पुन्हा लाडात येत म्हणाली, पण सर, माझं काम होतं तुमच्याकडे. सपना जरा आगाऊच होती. अर्जुन सरांच्या स्वभावाची जाणीव नव्हती तिला. बाहेर सगळा स्टाफ अर्जुन सरांच्या स्वभावाविषयी थोडा थोडा कुजबूज करायचा, पण तिला वाटायचं की मी माझ्या सौंदर्यानं आणि हुशारीनं त्यांना आपलंसं करीन. आणि म्हणाली, सर, तुमच्यासाठी कॉफी आणू? मी कॉफी खूप छान बनवते. आणि अर्जुनने पुन्हा एकदा तिरक्या नजरेनं तिच्याकडे पाहिलं. वॉट अ गर्ल. काही मुलगी आहे ही, हिला एकदा सांगून कळतच नाही. तो वैतागला आणि धारधार आणि बॉसी टोन आवाजात म्हणाला, हे तुमचं काम आहे का कॉफी करणं? ज्या कामासाठी तुम्हाला अपॉइंट केलं आहे ते करा. अर्जुननं तिला अशी फटकारली आणि ती शांत झाली. आता तिला कुठं माहीत होतं की अर्जुन सर ही आग आहे आणि आगीजवळ गेल्यावर चटके बसल्याशिवाय राहत नाहीत. आणि ती आगीशी खेळत होती. आणि दुसरी आग घरी होती, मिसेस तन्वी अर्जुन देसाई. या 2 आगी जर एकत्र आल्या तर सपना जळून खाक झाल्याशिवाय राहणार नव्हती. अर्जुनचा आवाज आता वाढला होता. सकाळ सकाळी त्यालाही डोकेदुखीच झाली होती. आणि इतक्यात अतुल आला. मे आय कम इन सर? अर्जुन म्हणाला, येस. आणि सपनाला लवकर पाहून अतुल म्हणाला, मिस सपना, आज तुम्ही इतक्या लवकर ऑफिसला कशा काय आलात? आणि इम्प्रेशन मारण्यासाठी ती अर्जुनकडे बघत म्हणाली, सर, आय लव्ह माय वर्क. मला काम करायला खूप आवडतं, अगदी मनापासून. आणि मला लेट आलेलं नाही आवडत. ती अर्जुनवर आणखीन इम्प्रेशन मारण्यासाठी त्याच्या थोडी जवळ गेली. आणि आता अर्जुन टेबलवर हात आपटून उभा राहिला आणि खूप धारधार आवाजात म्हणाला, नाव लिव. आणि अतुल घाबरून म्हणाला, मिस सपना, यू मे गो प्लीज. ती गेली आणि अर्जुन म्हणाला, अतुल, कशी मुलगी आहे ही, तिला ऑफिस मॅनर्स समजत नाहीच. चेंज हर. आत्ताच्या आत्ता हिला बदलून टाक. अतुल म्हणाला, सर, ऑलरेडी वर्कर कमी आहेत. नवीन वर्कर भरती करून सुद्धा कामाचा लोड खूप आहे आणि त्यात ती अकाउंट खूप चांगलं सांभाळते. खूप शार्प आहे ती अकाउंटमध्ये. 2 माणसांचं म्हटलं तरी काम हँडल करते ती. आणि अर्जुन ती गेली त्या दिशेने बघत म्हणाला, नक्की काम तरी करते का की नुसतं असंच? अर्जुन म्हणाला, ती काम करते पण थोडी स्मार्ट आहे. अर्जुन भुवई उचलून म्हणाला, नॉट ओन्ली स्मार्ट, शी इज ओव्हर स्मार्ट. ती फक्त स्मार्ट नाही, ओव्हर स्मार्ट आहे. आल्यापासून तिनं खूप इरिटेट केलं मला. आणि अतुल थोडा गालात हसत म्हणाला, टाईमपाससाठी बरी आहे ना ती? आणि अर्जुन हसून म्हणाला, बायकोला फोन लाव तुझ्या, तिला सांग ना हे सगळं. आणि अतुल म्हणाला, नको नको, आय एम जस्ट जोकिंग सर, तुम्ही उगाच सिरियस घेता. आणि आज मूड ओके दिसतोय तुमचा. मला काल किती रागवलात. अतुल गाल फुगवून म्हणाला. अर्जुन म्हणाला, आता मला घाई आहे. दिल्लीवरून परत आलो की दोन्ही बायकांचे रुसवे काढतो बरं का, तुझाही आणि तिचाही. आणि दोघेही हसायला लागले.